सांगलीचा अभिजित कदम वेस्ट झोन इंडिया संघाचा उपकर्णधार। सांगली जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत अभिजित कदम याची वेस्ट झोन इंडिया संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे। नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दिनांक 5 मार्च ते 10 मार्च 2026 दरम्यान झालेल्या वेस्ट झोन T20 आंतरराज्य स्पर्धेत अभिजित कदमने उत्कृष्ट कामगिरी करत आपली छाप पाडली। या स्पर्धेत त्याने उपांत्य फेरीत 78 धावा केल्या तर इतर सामन्यांमध्ये 68, 87 आणि 71 धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। अंतिम सामन्यात विदर्भ संघावर विजय मिळवत महाराष्ट्राने इतिहासात प्रथमच विजेतेपद पटकावले। विशेष म्हणजे अभिजित कदमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली। यापूर्वीही अभिजित कदम याची आशिया कपसाठी भारतीय संघात निवड झाली होती। चियांग माई व बँकॉक येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने बांगलादेश व पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद मिळवले होते। या स्पर्धेत अभिजित कदमला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर पुरस्काराने गौरवण्यात आले होते। त्याच्या या यशामागे महाराष्ट्र वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उदय शिंदे, उपाध्यक्ष किशोर जगताप, संयुक्त सचिव फहीमभाई तसेच आमदार विश्वजित कदम, प्रवीण लुक्कड, अध्यक्ष सूरज फाउंडेशन व माजी आमदार विक्रम सावंत, सांगली जिल्हा वेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर बिरजे आणि सचिनदादा जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले। त्याचबरोबर सध्या हैदराबाद येथे 30 एप्रिल ते 5 मे दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत वेस्ट, ईस्ट, नॉर्थ व साऊथ झोनचे संघ सहभागी होणार असून या स्पर्धेनंतर भारतीय संघाची अंतिम निवड होणार आहे। अभिजित कदमच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सांगली जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींनी अभिमान व्यक्त करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे।